आषाढी एकादशी झाली की विठ्ठलाचं दर्शन घेऊन वारकरी आपल्या घरी जाण्या निघतो. 20-22 दिवस ज्याच्या ओढीने आपण चाललो त्या विठुरायाची भेट झाल्याचा आनंद तर असतोच, परंतु त्याचा निरोप घेताना ती निरोपाची घटका त्याच्या मनाला अस्वस्थ करते. जड अंतःकरणाने तो विठुरायाचा निरोप घेतो व पाणावलेल्या डोळ्यांनी त्याचा परतीचा प्रवास सुरू करतो. त्याच्या त्या परतीचा प्रवास वर्णन करण्याचा प्रयत्न मी माझ्या आजच्या कवितेतून केलाय. तो तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. तर चला सुरू करूया आजची कविता. ओसरला पूर झाली रिकामी पंढरी. ओसरला पूर झाली रिकामी पंढरी, जड पाऊले घेऊन निघाला हा वारकरी. तुझे रूप हे सुंदर त्याच्या तेजात राहिलो. तुझे रूप हे सुंदर त्याच्या तेजात राहिलो, त्याची आठवण घेऊन माझ्या दारी परततो. जड झाले अंतःकरण, जड झाले अंतःकरण, डोळ्या आले रे हे पाणी, कडा झाल्या ओलसर, पाऊले अडकून पडली. हृदयात तुझा वास, तरी वाटे का उदास. विठुराया, हृदयात तुझा वास, तरी वाटे का उदास, म्हणे नाही सोडवत तुझ्या मायेची ही कास. पदोपदी आठवती, पदोपदी आठवती आपल्या वारीतल्या भेटी, वेगवेगळ्या रूपांनी मला रोज तू भेटशी. कधी भरवलास मला मायेचा तो घास. कधी भरवलास मला मायेचा तो घास, कधी फिरवलास माझ्या दमलेल्या पायावरून हात. भर पावसात कधी, भर पावसात कधी माझा झालास सोबती, कधी रिंगणात माझ्या ताल धरून नाचशी. भान हरपून देवा तुझ्या नामात रंगलो, भान हरपून देवा तुझ्या नामात रंगलो, टाळ चिपळ्या संगती तुझ्या पायी विसावलो. किती किती साठवू रे तुझे गोजिरे हे रूप. किती किती साठवू रे तुझे गोजिरे हे रूप, तुझ्या रूपात माऊली मी झालो एक रूप. माझ्या अंतरीचं प्रेम तुझ्या पायी मी वाहतो. माझ्या अंतरीचे प्रेम तुझ्या पायी मी वाहतो. आता एकच मागण विठुराया मी मागतो. तुझ्या नामाचा हा लळा मला लागो जन्मोजन्मी. तुझ्या नामाचा हा लळा मला लागो जन्मोजन्मी. नामा तुका सारखा माझाही होतू सांगाती, माझाही होतू सांगाती. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय